क्लासेस सुरू केले, पण आयुष्याने काही काही वर्षांनी वेगळं वळण घेतलं आणि मुंबईत यावे लागले. 2016 पासून पुन्हा नवीन सुरुवात केली. पार्लर, क्लासेस, फॅशन डिझायनिंग आणि मोटिवेशनल कार्यसुद्धा तुमच्या या प्रवासाबद्दल ऐकायला आम्ही फार उत्सुक आहोत. स्वागत आहे मॅम तुमचं. काय सांगाल तुमच्या प्रवासाबद्दल? काय सांगाल? सुरुवात करून करूया. कसा प्रवास झाला, कशी सुरुवात केली तुम्ही आणि काय ठरवलं होतं इथे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये येताना, सौंदर्य क्षेत्रात येताना ठरवून आलात की? अच्छा, कसा होता तुमचा तो प्रवास? कसा जसं मी एकदा पार्लरमध्ये गेले होते. ॲक्च्युली मी 18-19 वर्षाची असेल. तिथं हेअरकट वगैरे केले, तो कट आवडला नाही मला. अच्छा. तर माझं म्हणजे सारखं मन तिथेच, हा कट व्यवस्थित नाही, कसा करायचा माहिती नाही. पण त्याच्यानंतर मग जेव्हा मी वाई महाबळेश्वरमध्ये आले, माझ्या मुलीचा हेअरकट करण्यासाठी पार्लरमध्ये गेले आणि ते बघितलं आणि त्या मॅमला म्हणलं मला शिकायचे. तिथून माझी सुरुवात झाली. अरे वा, छान. आणि वाई ते मुंबई हा प्रवास कसा होता? वाई ते मुंबई थोडंसं माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मी मुंबईला आले, पण सगळं स्टॉप करून तिथे नव्याने सुरुवात करून आणि मग ह्याच्यासाठी काय काय अडचणी आल्या ह्यामध्ये? वाईला असताना पण आणि मुंबईला आल्यानंतर? वाईमध्ये तर काही अडचणी आल्या नाही. जसं म्हणजे एखादी युनिव्हर्स किंवा दे आपल्याला त्याबरोबर तुम्ही निवडण्याचीच पण ही पण अचानक कसं वळालं? कारण की मागच्या एपिसोडची आमची जी कॉमेडी होती ती मेकअप आर्टिस्ट कडून डायरेक्टली फॅशन मॉडेलिंगकडे गेली, तर तुम्ही आता डायरेक्टली हिलिंग आणि नॅचरोपॅथी न्यूरोलॉजीकडे गेला. तर हे कारण जेव्हा मी क्लासेस घ्यायचे ना, तर माझ्याकडे बऱ्याच जणी अशा यायच्या की म्हणजे खूप प्रॉब्लेम असायचे त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि माझ्यात काय माहिती नाही, मी पहिल्यापासूनच हिलिंग वगैरे करायची, थोडाफार अनुभव होता. पण ते त्यांचे हिलिंग वगैरे करता करता मी म्हटलं मी हे शिकायला हवं, म्हणजे प्रॉपर माहिती हवी ना, म्हणून मी परत ते क्लासेस केले की त्याच्याबरोबर ते. आणि आता जे कोर्सेस घेत आहे ॲज अ ट्रेनर काम करता, तुम्हाला जास्त बेटर काय वाटतं, मेकअप आर्टिस्ट असणं की ट्रेनर असणं? मेकअप आर्टिस्ट असताना किंवा ब्युटिशियन असताना पहिली क्लायंट आणि कोर्सेस सुरू केल्यानंतर पहिली स्टुडंट, आठवते? बरं, अशा काही खास आठवणी क्लायंट्सबद्दल पण आणि स्टुडंटबद्दल पण? हां, आठवणी तर आहेत. कारण म्हणजे जेवढे स्टुडंट आल्या त्यांच्याकडून मलाही काही शिकायला भेटलं आणि माझ्याकडून त्यांनाही काही शिकायला भेटलं. पण जेवढ्याही स्टुडंट आहेत आज स्वतःच्या पायावरती उभे आहेत. आता नवीन ब्युटिशियन ज्या तुम्ही घडवताय, काय सल्ले द्याल? कसं तुम्ही जसं तुम्ही सक्सेस झालात आता, होताय अजूनही, तुम्ही वयाच्या 45 क्रॉस केली तरी तुम्ही काम करताच आहे, तर तुम्ही काय सांगाल नवीन मुलींना ज्यांना तुम्ही शिकवताय किंवा इतर ठिकाणी मुली शिकतायत, काय सांगाल? मी तर त्यांना हेच सांगेन की कोणत्याही गोष्टीला घाबरून घरी नका बसू. पुढे जायची वाट आपोआप येते जेव्हा तुमची हिंमत असेल ना. मेहनत पूर्ण गरजेची, स्वतःला झोकू देणं हे आणि पैशाच्या मागे नाही पडलं पाहिजे. एक तुमची आवड तयार